बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं दिनांक 3 नोव्हेंबरला रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। याच संदर्भात आंदोलनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोर सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्यासोबत फोनवर संवाद साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मुख्यमंत्री महोदयांनी 4 नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक लावली आहे। आपण सदर बैठकीला या, चर्चेतून मार्ग निघेल अशा शब्दांत आश्वासित केल्यानंतर बंजारा समाजाच्या वतीने 3 नोव्हेंबरचे नियोजित रेल रोको आंदोलन तात्पुरती स्थगित केले आहे। आता 4 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजातील महंत व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे, अशी माहिती गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी दिली आहे। यावेळी बंजारा समाजाचे नेते डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी इशारा दिला आहे की जर 4 नोव्हेंबरच्या बैठकीत तोडगा नाही निघाला तर आम्ही मुंबईत बसून पुढील आंदोलनाची दिशा ठरवू। उद्या आपलं रेल रोको आंदोलन होतं, आपण ते स्थगित केले, काय सांगाल? मुळात आंदोलन स्थगित केलं असं म्हणता येणार नाही। आता काही वेळापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत माझी 4 मिनिट फोनवर चर्चा झाली। त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या 4 तारखेचं जे आंदोलन होते ते तुम्ही तात्पुरता त्याला पोस्टपोन करता येईल का बघा। तर मी त्यांना बोललो की मुख्यमंत्री सचिवालयामधून जो पत्र त्यांनी प्रसारित केला होता त्या पत्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा नसल्यामुळे हे आंदोलन आपण कंटिन्यू करत होतो आणि त्यांना मी तशी विनंती केली की आरक्षणाचा मुद्दा जर आपण चर्चा करणार असाल त्या मुद्द्यावरती तर मला काही हरकत नाहीये। जर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर समाधानकारक जर काही तिथे सोल्युशन निघाला तर ठीक आहे, जर समाधानकारक सोल्युशन जर मिळत नसेल तर हेच आंदोलन पुढे आपण कंटिन्यू करू शकतो असंही त्यांना मी बोललो आणि त्यांनी पण आश्वासित केलं की आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही नक्की चर्चा करू, इतरही काय मुद्दे असतील तेही चर्चा करू, पण आरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य देऊ असं त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मग समाज बांधवाला मी विनंती करेल की कोणी कृपया कुठल्याही प्रकारचं गैरसमज करून घेऊ नये। प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केलंय की 4 तारखेला आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केल्यामुळे तुर्तास उद्या जे काही 4 तारखेला आपण रेल रोको करत आहोत ते तात्पुरता उद्या 3 तारखेला जे काही आपण रेल रोको करत आहोत ते तात्पुरता आपण स्थगिती देतोय। 4 तारखेला जर समाधानकारक उत्तर मिळालं तर आपण ते थांबू, अन्यथा आंदोलन सतत चालूच राहतील याबद्दल समाज बांधवांनी नोंद घ्यावी। उद्या सगळ्यांना मी विनंती करेल, फार थोडासा उशीर झालेला आहे पण उद्या तात्पुरता आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं नाहीये किंवा आंदोलन तात्पुरता आपण थांबवतोय, पुढे आणखीन कंटिन्यू करू जर साधक चर्चा नाही झाली तर। उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाची मागणी एसटी आरक्षणाचीच होती। गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये सामील करण्यात यावं यासाठी मागील 3 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज आक्रमक होताना आपण दिसतोय। आतापर्यंत 55 आंदोलने झालीत, मोर्चे झालीत, एवढंच नव्हे तर 16-17 लोकांनी उपोषण केलीत, रास्ता रोको झालंय, समृद्धी रोको झालंय। म्हणजे एवढे प्रचंड आंदोलन होताना देखील कुठे ठोस निर्णय सरकारकडून दिसत नसल्यामुळे एसटी आरक्षणाचा मुद्दा घेऊनच आपण हे आंदोलन करत होतो। मुळात तोच मुद्दा आहे। सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, सगळ्या शिफारसी जेवढे काही आयोग आहेत सगळ्या आयोगाच्या शिफारसी देखील या समाजाला एसटी आरक्षणामध्ये समावेश करावा अशा आहेत आणि बाकीचे अनेक पुरावे आहेत, म्हणून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा यासाठीच उद्याचं आंदोलन एसटी आरक्षणासाठी आपण कंटिन्यू करत होतो। सर, उद्याला 3 तारखेला बंजारा आरक्षण कृतीच्या माध्यमातून रेल रोको आंदोलन होतं, त्याला स्थगिती का मिळाली आहे, आपलं काय म्हणणं? उद्या 3 तारखेला अतिशय प्रचंड मोठ्या ताकदीने नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी आणि विदर्भ या सगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव नांदेडला येणार होते। योगायोग असा आहे की 4 तारखेला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
त्यामध्ये संदेश भाऊ चव्हाण असतील, मी स्वतः आहे त्याच्यामध्ये, आणि महाराष्ट्रातील 20-25 पदाधिकारी त्या बैठकीला आहोत. आणि आता संदेश भाऊशी जे काही DCM जे काही बोललेत ते सकारात्मक होते. मुख्यमंत्री सुद्धा भाऊंना आज बोलणार होते, पण ते बिहारमध्ये असल्यामुळे त्यांचं आज बोलणं झालं नाही. आणि आम्हाला थोडी आशा आहे की जर उद्याच्या 4 तारखेच्या बैठकीमध्ये जर सकारात्मक बाबीवर चर्चा झाल्या आणि आमचं समाधान झालं तर आम्ही पुढचं आंदोलन थोड्या काळासाठी आम्ही समोर ढकलू. जर उद्याला जर आमच्या मनासारखं जर काही तिथं घडलं नाही, बोलणं झालं नाही किंवा चर्चा झाली नाही, तर लगेचच आम्ही मुंबईवरूनच त्या ठिकाणी या आंदोलनाची दिशा आम्ही तिथूनच जाहीर करू. आणि मग कोणी जरी समोर आलं तर मग आम्ही मागं हटणार नाही. आज उद्याला तुर्तास हे काही आंदोलन पुढे ढकलण्यात आलेलं आहे, का रद्द करण्यात आलं नाही, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाचे प्रथम मी माफी मागतो. कारण सगळे लोक, कार्यकर्ते सगळे तयार आहेत. आणि भाऊंना आम्ही विनंती केली, भाऊंनी नुसता एकट्याने नाही निर्णय घेतला नाही, तर नांदेड जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन संदेश भाऊने जे काही निर्णय घेतले ते स्वागतार्ह आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा हा काही उद्याला संपणार नाही, आपल्याला खूप मोठं आंदोलन समोर पण करावं लागेल. म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की आपण उद्याच्या या आंदोलनासाठी आपण न येता पुढची दिशा आपण ठरवण्यासाठी 4 तारखेच्या नंतर तो निर्णय होईल. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.